नमस्कार मित्रांनो, मी रुपेश पाटील आणि आज आपण बोलणार आहोत एका अफलातून थ्रिलर चित्रपटाबद्दल ज्याचं नाव आहे असंभव। हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे सचित पाटील आणि पुष्कर श्रोत्री यांनी। ट्रेलर पाहिल्यानंतर एक गोष्ट नक्की, हा सिनेमा म्हणजे मेंदूला गुंतवणारा सस्पेन्स आणि भावनांचा खेळ आहे। ट्रेलरची सुरुवातच एका गूढ वातावरणाने होते। शांत संगीत, रहस्यमय आवाज आणि काही गोंधळलेले चेहरे। आपल्याला लगेच जाणवतं ही कथा एका सामान्य माणसाची नाही, तो काहीतरी असं अनुभवतोय जे असंभव वाटतंय। कधी त्याला वास्तव आणि कल्पना एकत्र मिसळताना दिसतात, तर कधी त्याच्या चेहऱ्यावर एक अपराधाची छाया जाणवते। सचित पाटील यांच्या दिग्दर्शनाचा हात इतका मजबूत आहे की ट्रेलर मधील प्रत्येक फ्रेम काहीतरी सांगते, कधी भूतकाळाची झलक तर कधी मनाच्या कोपऱ्यात लपलेली भीती। सचित पाटील ते स्वतःच प्रमुख भूमिकेत दिसतात आणि त्यांचा चेहरा नुसता नजरेतून प्रेक्षकाला अस्वस्थ करतो। त्यांचा संवाद कमी पण नजर बोलकी। ट्रेलर मधून आपल्याला हे जाणवतं की हा चित्रपट मनोवैज्ञानिक थ्रिलर असणार आहे। सत्य आणि भ्रम यांची रेषा इतकी बारीक आहे की आपणही विचारात पडतो, काय खरं आणि काय खोटं। कॅमेऱ्याचा वापर, डार्क टोन आणि साऊंड डिझाईन खूप प्रभावी वाटतात। विशेष म्हणजे ट्रेलर कोणताही मोठा ट्विस्ट उघड करत नाही, फक्त प्रश्न निर्माण करतो आणि हेच त्यांचं सर्वात मोठं बलस्थान आहे। ट्रेलर पाहून एक गोष्ट निश्चित, असंभव हा चित्रपट प्रेक्षकाला विचार करायला भाग पाडेल। हा फक्त एक मिस्ट्री नाही तर मनाचा प्रवास आहे। कदाचित हा चित्रपट मानवी मनातील भीती, अपराधभाव आणि सत्य शोधण्याची झुंज दाखवेल। मित्रांनो, तुम्ही असंभवचा ट्रेलर पाहिलात का? कमेंट मध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं, या कथेचे गूढ काय असू शकेल। आणि हो, मराठी सिनेमावर प्रेम करत असाल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। पुन्हा भेटूया पुढच्या रिव्ह्यू मध्ये। तोपर्यंत बघा मराठी आणि जगा मराठी। जय हिंद, जय महाराष्ट्र।